ह्युमन इव्होल्युशनचं लेसन त्यातला एक लास्ट पार्ट राहिलाय. 2 मार्कासाठी तुम्हाला यावर क्वेश्चन येऊ शकतो है ना. आणि इथं आपला हा लेसन आज संपून जातो. आता पहा, जसं ह्युमन इव्होल्युशन मध्ये आपण पाहिलाय की जो क्लास मॅमेलिया स्टडी केला आपण, and among the class Mammalia we have seen the order primates. ठीक आहे, हा क्लास त्यानंतर ऑर्डर प्रायमेट, आणि त्याच्यामध्ये आपण फॅमिली पाहिली होती होमोनायडी. तर याच्यामध्ये अंडर द फॅमिली होमोनायडी जे क्लोज ऑर्गॅनिझम्स त्यांनी स्टडी केले आहेत, त्या क्लोज ऑर्गॅनिझम मध्ये कोणते येतात पहा, तर त्याला म्हणतो आपण मॉडर्न एप्स. आणि तसंही ह्युमन बिंग किंवा मॅन यांचा जो क्लोज अँसिस्टर तुम्हाला पेपरमध्ये विचारला तर यू शुड राईट द एप्स. मग आता त्या एप्स मध्ये मॉडर्न एप कोणकोणते आहेत ते एक्झाम्पल आपण काल सुद्धा पाहिले डायग्राम सहित. गिबन्स, ओरांगुटन, चिंपांजी अँड गोरिल्ला. जरी एक्सटर्नल फीचर आपल्याला त्यांचे आणि आपले वेगळे वाटले, बट स्टील वी हॅव मोर सिमिलॅरिटी अमॉंग द व्हेरायटीज ऑफ कॅरेक्टर्स इन अवर बॉडी. आता हाच तुम्हाला पॉइंट इथं क्लिअर करायचा आहे की ऍक्च्युली या मॉडर्न एप आणि ह्युमन बिंग मध्ये एकतर डिफरन्सेस कोणकोणते आहेत ते आपण स्टडी करू, आणि त्याच्यानंतर या दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय आहे ते स्टडी करू. आता पहा, बोर्डवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. मॉडर्न एप्स, देअर फीचर्स, आणि नंतर डिफरन्स बिटवीन द एप्स अँड दी मॅन. एक कम्पॅरेटिव्ह स्टडी आपण त्या दोघांचा करू. आता पहा, इथं काय म्हटलंय, एप्स अँड मॅन. Among the ape, the face is prognathous. आणि इकडे ह्युमन बिंग मध्ये जर पाहिलं तर इट इज ऑर्थोग्नॅथस फेस. काय डिफरन्स आहे? जर आपण याचा डायग्राम्स पाहिला, मी तुम्हाला डायग्राम जेव्हा दाखवेल याची, त्या इमेज मध्ये तुम्ही पहा, त्या इमेजवरून ह्युमन बिंग आणि एपच्या ह्युमन इमेजवरून तुम्ही कम्पेअर करा की ऑर्थोग्नॅथस फेस म्हणजे काय. तर पहा, द कंडिशन इन विच फोर हेड, देन अवर नोज, माउथ पोर्शन अँड द चिन ऑल आर इन द स्ट्रेट लाईन. एकाच लाईनिंग मध्ये जर असेल त्याला ऑर्थोग्नॅथस म्हणायचं आहे, जी केस आपल्यामध्ये आहे. पण जेव्हा आपण एप्स पाहू, त्या एप्स मधले डायग्राम पाहिले तुम्ही, तर त्याच्यामध्ये कसं आहे, हेड पोर्शन जो आहे हा फोर हेड हा थोडासा स्लांटिंग असतो, असा चापट आहे ना, आणि हा जो माउथ पोर्शन हा थोडासा समोर आलेला आहे. म्हणजे एक परफेक्ट एका स्ट्रेट लाईन मध्ये नसल्यामुळे वी कॉल डेम ऍज अ प्रोग्नॅथस फेस. हा झाला पहिला डिफरन्स. देन स्लांटिंग फोरहेड, याच्यामध्ये हाय फोरहेड. आपल्यामध्ये सरळ राहतं फोरहेड म्हणजे हा मस्तकाचा जो भाग आहे तो, आणि एप्स मध्ये कसं राहील तर स्लांटिंग असं थोडंसं चापट राहतं. देन चिन इज ऍबसेंट, वी हॅव द प्रॉमिनंट चिन, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. फोरामेन मॅग्नम डायरेक्टेड अपवर्ड अँड फोरामेन मॅग्नम डायरेक्टेड डाऊनवर्ड. फोरामेन मॅग्नम म्हणजे काय, तर हा आपल्या स्कलचा पोर्शन आहे पहा, या ठिकाणी प्रेझेंट राहतं. तर आपल्या ठिकाणी कसं आहे तर तो डाऊनवर्ड आहे, आणि याच्यामध्ये कसं आहे बॅकवर्ड असं मागच्या साईडला थोडा झुकलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा जो माउथ पोर्शन हा पूर्ण असा लांबूळ का वाटतो आपल्याला, आणि आपला कसा आहे आपल्यामध्ये असा डोम शेप राहील. लुंबर कर्वेचर इज ऍबसेंट. जो आपल्या कमरेचा भाग राहतो त्या ठिकाणी एक बोन असते पहा, दॅट इज कॉल्ड ॲज पेल्विक गर्डल. काय म्हणायचं आहे, पेल्विक गर्डल. आणि याच्यामुळे आपल्या त्या लुंबर पार्टला एक कर्व मिळते पहा. तर अशी कर्वेचर एप्स मध्ये काय राहील, ऍबसेंट राहील, आणि ह्युमन बिंग मध्ये जर पाहिलं तर इट इज व्हेरी वेल डेव्हलप. आणि त्या कर्व मुळे काय होते, तर या पेल्विक गर्डलचा जो शेप आहे इट इज नॅरो अँड इलॉंगेटेड. कशामध्ये, एप मध्ये. सो दे कॅन नॉट सिट लाईक ह्युमन बिंग. पण याच्यामध्ये काय म्हटलंय, पेल्विक गर्डल इज ब्रॉड अँड बेसिन शेप. असे एक आकाराचं ते गर्डल असतं पहा. युरिनरी ब्लॅडरचा जसा शेप असतो पण तशा टाईप. आणि या गर्डलच्या साहाय्यानं आपण तासन तास वी कॅन रिमेन इन द सिटिंग पोस्चर. आपण बसू शकतो बऱ्याच काळापर्यंत है ना. स्टडी टाइम असेल तुमचा किंवा चर्चा असेल कोणती गोष्ट, तर अशी कंडिशन एप्स मध्ये नाही आहे. हा डिफरन्सेस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर एप्स हॅव द क्वाड्रिपेडल लोकोमोशन. जर त्यांना लोकोमोशन करायचं असेल तर त्यांना हाइंड लिम्स आणि फोर लिम्स या चारही लिम्सच्या आधारावर त्यांना चालावं लागतं. बट वी हॅव बायपेडल लोकोमोशन. वी कॅन लोकोमोट, वी कॅन मूव्ह अवर बॉडी विथ द हेल्प ऑफ ओनली हाइंड लिम्स. तर अशी मुवमेंट, अशा टाईपची ऍडजस्टमेंट आपल्या बॉडीमध्ये झाली आहे. ठीक आहे.
त्यानंतर क्रॅनियल कॅपॅसिटी इन द एप इट इज 400 to 600 cc. क्रॅनियल कॅपॅसिटी कशी काढली जाते तर हे तुम्हाला मी थोडंसं वाटल्यास डिटेलमध्ये नंतर सांगेल. क्रॅनियल कॅपॅसिटी ऍक्च्युली काय राहते तर ब्रेनमध्ये जिथं ब्रेन आपला प्रेझेंट राहतो स्कलमध्ये त्याला आपण क्रॅनियम बॉक्स म्हणतो किंवा ब्रेन बॉक्स. तर त्याच्या आतमध्ये ब्रेनच्या आतमधल्या ज्या फोल्डिंग असतात त्याला सल्स आहे गायरी, त्या फोल्डिंग किती प्रमाणात असतात त्याच्यानुसार व्यक्तीचं इंटेलिजन्स डिपेंड राहते. तर त्यावरून क्रॅनियल कॅपॅसिटी डिसाईड केली जाते पहा. तर इट इज 400 to 600 cc इन केस ऑफ एप. आणि ह्युमन बिंग जे ट्रू ह्युमन बिंग आपण ज्याला म्हणतो प्रेझेंट डे मध्ये असणारे त्याच्यामधली डेव्हलप झाली तर 1450 cc. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. cc फॉर क्रॅनियल कॅपॅसिटी. तर हा झाला एक डिफरन्शियल फीचरचा पार्ट इन केस ऑफ एप अँड दी मॅन. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये पहा आणखी एक डिफरन्स जर आपण पाहिला तर ह्युमन बिंग मध्ये जर आपण समजा डेंटल आर्च पाहिली, डेंटल आर्च अरेंजमेंट ऑफ द टीथ इन अप्पर और लोअर जॉ. कोणत्या तरी एका जॉ मध्ये तुम्ही टीथची अरेंजमेंट स्टडी करता त्याला डेंटल आर्च म्हणायचं आहे. तर ती कशी प्रेझेंट राहते तर तुम्ही लक्षात घेऊ शकता अशा पद्धतीची अरेंजमेंट आहे. त्याला पॅराबोला म्हणायचं आहे ना. राऊंडेड पॅराबोला. असं कम्प्लीट नाही तो हाफ राऊंड, कारण एक असा राहतो की नाही अरेंजमेंट त्याची. एप्स मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला ती इलॉंगेटेड दिसेल. परत या डेंटल आर्च मध्ये तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात की व्हॉट इज द डेंटल फॉर्म्युला. तर तुम्हाला हा कसा लिहायचा पहा. इट इज ICPM. एक तर अप्पर किंवा लोअर जॉ कन्सिडर करा. त्या जॉ पैकी जे म्हणजे हाफ जॉ, एक कम्प्लीट जॉ म्हटलं आपण समजा तर लोअर जॉ आहे. त्या लोअर जॉ मध्ये किती नंबर ऑफ टीथ असतील. दे हॅव द 16 टीथ. तर त्यातला हाफ पोर्शन अर्धा जॉ तर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट राहतात म्हणजे एकदा क्लिअर करू आपण ते पूर्ण काय. तर dental arch contain jaws. A single jaw contain 16 number of teeth. Okay, so half jaw contain 8 number of teeth. तर हे जे 8 दात आहेत हे कोणकोणते राहतात पहा. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे दॅट इज ICPM. इट मीन्स incisor, canine, premolar and molar. ही अरेंजमेंट लक्षात घेऊन घ्या. हा एक हाफ जॉ आपण कन्सिडर करू. हा कम्प्लीट जॉ आहे. तर सुरुवातीचे जे 2 दात असतील त्याला आपण इन्सिजर म्हणतो. इट इज फॉलोड बाय द कॅनाइन. हा इलॉंगेटेड टीथ असतो. कॅनाइन म्हणतात त्याला, सुडा दात. देन after that the following 2 teeth are called as premolar and final teeth are called as molar. याला आपण दाढी म्हणतो. आणि हेच आपल्याला क्रशिंग फूड मटेरियलला क्रशिंग करण्याकरता ज्या चा वापर आपण करतो त्याला मोलार टीथ म्हणायचं. त्याच्यामध्ये असे दाते सुद्धा असतात त्याला कस्प्स म्हणतो आपण, CUSPS. ही बाकीची अरेंजमेंट सारखीच दिसेल पण हा ही आहे एपची डेंटल आर्च आणि ही आहे ह्युमन बिंगची डेंटल आर्च. काय डिफरन्स दिसतो तर याच्यामध्ये पहा इनसिजर जे आहेत 3 आणि कॅनाइन या दोघांच्या मध्ये गॅप दिसते तुम्हाला. या गॅप मध्ये काय होत असते तर अप्पर आणि लोअर जे आहे बरोबर असे फिक्स राहतात. आणि याचा हे जे कॅनाइन नावाचे टीथ आहेत दे आर व्हेरी इलॉंगेटेड, कारण त्यांना तशा टाईपचं फूड मटेरियल त्यांना कंझ्युम करायचं होतं. आपल्याला रेडीली अवेलेबल असतं सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे ही सगळी इव्होल्युशनरी स्टडी राहतो. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द डिफरन्स दॅट dental arch of the ape have the Simian gap. याला काय म्हणायचं तुम्हाला, इट हॅव द सायमियन गॅप. आणि अशा टाईपची कोणतीही गॅप आपल्या जॉज मध्ये आपल्या टीथ मध्ये नसेल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डिफरन्सेस. ठीक आहे. लक्षात राहील. डेंटल फॉर्म्युला विचारला तर ICPM है ना. आणि तो कसा राहतो. इट इज 2 1 2 3. 2 incisor, 1 canine, 2 premolar and 3 are molar teeth. आता या डिफरन्सेसच्या आधारावर जर आपण ऍक्च्युली सिमिलॅरिटीज काढल्या, कारण आपल्याला माहित आहे की इव्होल्युशन जर स्टडी करायचं आहे तर तुम्हाला सारखे सारखे कॅरेक्टर स्टडी करावं लागतं.
सो द नेक्स्ट पॉइंट इट इज फायलोजेनेटिक रिलेशनशिप. हाच पॉइंट तुम्हाला पेपरमध्ये येतो. एक तर डिफरन्स येऊ शकतो किंवा असे कोणते कॅरेक्टर आहेत जे कॉमन आहेत एप्स आणि ह्युमन बिंग मध्ये, आणि म्हणूनच आपण त्यांना आपले ancestors कन्सिडर करतो. Ape and human being have following common characters. Absence of tail. दोन्ही ऑर्गॅनिझम मध्ये टेल पोर्शन असेल. मंकी बोन असू शकतो बट टेल वॉज नॉट. एप मध्ये नव्हती, आपल्यामध्ये नाहीये. लार्ज हेड. हा ठीक आहे, त्यांचं फोर हेड हे स्लॅन्टिंग असेल, आपल्यामधलं हाय असेल, बट फोर हेड इज लार्ज अँड हायली डेव्हलप. ब्रॉड चेस्ट. द चेस्ट साइज इट इज ब्रॉड. कशामुळे तर आपल्या चेस्टच्या सेंटरला जे बोन असते त्याला स्टर्नम बोन म्हणतो आपण. पाहिला त्या स्टर्नम बोनच्या रिलेटेडच आपण हार्टची लोकेशन सुद्धा पाहिली आहे. तर दॅट स्टर्नम बोन बिकम फ्लॅटन आणि म्हणून चेस्टची साईज कशी आहे, ब्रॉड. मोलार टीथ विथ द 5 cusps. त्याच्यामध्ये असे दाते राहतात फॉर द क्रशिंग ऑफ द फूड. कॅपेबल ऑफ साऊंड प्रोडक्शन, आवाज वगैरे. त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल इट इज प्रेझेंट इन फिमेल ऑफ बोथ एप्स अँड द ह्युमन बिंग. जे रिप्रोडक्टिव्ह सायकल असतं एग रिलीज करण्याची प्रोसेस. त्याच्यानंतर फेशियल मस्क्युलेचर्स. एक्सप्रेशन दाखवण्याची कॅपॅसिटी दोघांमध्ये आहे, त्याला फेशियल मस्क्युलेचर म्हणतो आपण. सिमिलॅरिटीज इन द डीएनए, हिमोग्लोबिन अँड अल्ब्युमिन, जे आपले ब्लड कंपोनंट आहेत त्याच्यामध्ये हाय सिमिलॅरिटी आहे. आणि एवढी क्लोज सिमिलॅरिटी असल्या कारणानंच एप्स जे आहेत दॅट एप्स आर कन्सिडर्ड टू बी द क्लोजेस्ट अँसेस्टर ऑफ द ह्युमन बिंग. तर यालाच फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणतात आणि म्हणूनच आपण त्याला आपले क्लोज रिलेटिव्ह म्हणतात. जो आपला टॉपिक आहे तो क्लोज रिलेटिव्हच्या संबंधितचाच आहे. सो दीज आर अवर क्लोज रिलेटिव्ह. फक्त त्यांना दादा मामा काका म्हणू नका. एक डिफरन्स आणि कॅरेक्टर स्टडी केल्यानंतर इव्होल्युशनरी ट्रेंड्स, अशा कोणकोणते चेंजेस इव्होल्युशनच्या प्रोसेस दरम्यान घडले आहेत ज्याच्यामुळे काय घडलं आहे, लीड टू द ट्रान्झिशन फ्रॉम एप्स टू मॅन. एप्स काय तर अवर क्लोज अँसेस्टर. मग एप्स न राहता ह्युमन बिंग मध्ये कसे कन्वर्ट झाले है ना. काही एप्स अजूनही आहेत, परंतु त्यातले ज्यांनी स्वतःमध्ये अडॅप्टेशन्स केले, परफॉर्म केले, एन्व्हायरमेंटल कंडिशनला फेस करत करत त्यांचंच कन्व्हर्शन कशामध्ये झालं, दे बिकम मॉडिफाईड इन टू द ट्रू ह्युमन बिंग्स. तर त्याला रिझन आहे हे कॅरेक्टर्स पहा. तर तुम्हाला पेपरमध्ये ट्रेंड्स विचारू शकतात किंवा स्पेशल कॅरेक्टर्स ऑफ द मॉडर्न मॅन. इन्क्रीज इन द साईज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ब्रेन. क्रॅनियल कॅपॅसिटीचा डिफरन्स जर पाहिला आपण तर आपल्या अँसेस्टरमध्ये फार कमी आहे त्याची क्रॅनियल कॅपॅसिटी आहे. का असेल तर आपल्या फोर ब्रेनची जेव्हा आपण नर्वस सिस्टम पाहू तेव्हा लक्षात येईल तुमच्या फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन, त्यातला मेमरीचा पार्ट जिथं असतो त्याला फोर ब्रेन म्हणायचा आहे. तर त्याची डेव्हलपमेंट फार झाली आहे. तर म्हणून म्हटलंय की इन्क्रीज इन द साईज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ब्रेन. दिस इज द फर्स्ट पॉइंट. का वाढली आहे तर इन्क्रीज इन द फ्रंटल लोब. त्याच्यामध्ये ज्या फोल्डिंग असतात त्याची संख्या, त्याचा एरिया वाढला आहे. एनहान्स्ड इंटेलिजन्स. आणि याच्यामुळेच काय तर इंटेलिजन्स जे आहे, IQ ज्याला म्हणतो आपण, इंटेलिजंट कोशंट, तर तो ह्युमन बिंगचा वाढला आहे. वी कॅन थिंक ओव्हर द टॉपिक अँड डिस्कस अँड वी कॅन इमॅजिन मच मोर थिंग्स ॲज कम्पेअर टू अदर ॲनिमल्स. इन्क्रीज इन द क्रॅनियल कॅपॅसिटी पाहिलीच आहे आपण, इट इज 1450 क्युबिक सेंटीमीटर. याला वाचताना काय म्हणतात, क्युबिक सेंटीमीटर. त्याच्यानंतर बायपेडल लोकोमोशन. त्याच्यामुळे काय होतं, आपण फास्ट रन करू शकतो. अपोजेबल थंब. याचा अर्थ काय, इट इज यूज टू होल्ड ऑब्जेक्ट, होल्डिंग ऑफ द ऑब्जेक्ट व्हेरी इझिली. एखादी वस्तू व्यवस्थितपणे पकडण्याकरता है ना, तर याचा फायदा आहे की आपला जो थंब आहे इट इज व्हेरी अपोजेबल, इट इज व्हेरी यूज फॉर द होल्डिंग पर्पज. जशी बॉडीची कंडिशन असते पहा, जसं आपल्याला नेचरमध्ये जगावं लागतं त्याच्यानुसार ऍडजस्टमेंट स्वतःहून होत असते. आणि ज्यांच्यामध्ये ऍडजस्टमेंट झाली ते बिकम द मॉडर्न मॅन अँड रिमेन ॲज द एप. शॉर्टनिंग ऑफ द फोर लिम्स अँड लेंथनिंग ऑफ द हाइंड लिम. हा आपल्या लोकोमोशनचा पार्ट आहे. हाइंड लिम जे आहेत ते आपले लांब आहेत, त्याच्यामुळे आपण इझिली बायपेडल लोकोमोट होऊ शकतो. डेव्हलपमेंट ऑफ द चीन. याच्या सहाय्याने आपले फेशियल कॅरेक्टर पण डेव्हलप झाले आहेत पहा. ब्रॉडनिंग ऑफ द पेल्विक गर्डल. सिटिंग पोझिशन सांगितली तुम्हाला. आपल्या बॉडीमधलं सगळ्यात मोठे 2 गर्डल असतात. एक असते पेक्टोरल गर्डल जे आपल्या शोल्डरमध्ये असेल आणि दुसरं असतं पेल्विक गर्डल जे आपल्या लुंबर पोर्शन मध्ये
प्रेझेंट राहते. सोशल अँड कल्चरल डेव्हलपमेंट, एक संस्कृती डेव्हलप झाली आहे. वी लिव्ह इन द ग्रुप्स अँड वी सेलिब्रेट समथिंग, म्हणजे एखादा प्रोग्राम असेल तर आपण त्याच्यामध्ये एंगेज होतो आणि एकापेक्षा जास्त लोक समूहामुळे वेगवेगळ्या प्रकारचं सेलिब्रेशन सुद्धा करतो. तर एक कल्चर आपण स्वतःचं डेव्हलप केलं आहे ड्यू टू अवर इंटेलिजन्स, है ना. स्टिरिओस्कोपिक व्हिजन, याला म्हणतात 3 डायमेन्शनल स्टडी. 3 डायमेन्शनल व्हिजन म्हणून आपण त्याला, म्हणजे आपल्या ज्या आयबॉलची मुवमेंट आहे त्याच्यावरून आपण त्रिमितीय, तिन्ही बाजूला असं पाहू शकतो. वेगवेगळ्या डायरेक्शन आपण पाहू शकतो बाय स्टँडिंग ऑन द सिंगल पोझिशन, एका पोझिशनला राहून, है ना. वी कॅन मूव्ह अवर आयबॉल्स टू डिफरंट डायरेक्शन टू व्हिज्युअलाइज द इमेजेस. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत बा ज्या ह्युमन बिंग मध्ये डेव्हलप झाले. तर आजच्या टॉपिक मधून तुम्ही हे लक्षात घ्या काय काय स्टडी केलाय आपण. तर एक तर आपण डिफरन्सेस पाहिले बिटवीन एप अँड मॅन, हे इम्पॉर्टंट राहील, हे तुम्ही स्टडी करा चांगल्या पद्धतीनं. त्याच्यानंतर आपण पाहिला डेंटल फॉर्म्युला, जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणता असतो? ICPM, दॅट इज 2 1 2 3, है ना. इनसिजर, कॅनाइन, प्रीमोलार अँड मोलार. आणि हे अरेंजमेंट कशामध्ये राहते? इट इज रिलेटेड विथ द इट इज बाय कन्सिडरिंग द अरेंजमेंट ऑफ टीथ इन द हाफ जॉ. म्हणजे ऍक्च्युअली पूर्ण टीथची अरेंजमेंट अशी 2 1 2 3 बाय 2 1 2 3 अशी अरेंजमेंट राहते ती. सो दीज पॉइंट्स वी हॅव डिस्कस टुडे. आता इथं आपला जो लेसन आहे तो कम्प्लिटली संपलाय. सो इट इज इंडेड. बी